सर्वांना नमस्कार. विद्यार्थी खेडोपाड्यातला असो वा शहरातील, समान शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्व विद्यार्थ्यांसाठी वसुंधरा रुरल एज्युकेशन फाउंडेशन निर्मित 10th SSC हा चॅनल 10वीच्या विद्यार्थ्यांचा सखोल अभ्यास आणि सुसंगत तयारी करून घेणार आहे. या चॅनलवर आपण मराठी आणि सेमी इंग्लिश या दोन्ही माध्यमातून संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत. तरी सर्व पालक व विद्यार्थ्यांनी या प्रवाहात निसंकोचपणे सामील व्हावे अशी आशा करतो. तर आज आपण सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांकरिता मॅथ्स 1 मधील पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा शिकणार आहोत. हा चॅप्टर पेपरला एकूण 12 मार्क्सला विचारला होता आणि अतिशय सोपा असा हा चॅप्टर आहे. सगळ्यात आधी आपण या चॅप्टर मध्ये एकूण काय काय शिकणार आहोत हे पाहूयात. इलिमिनेशन मेथड अँड ASA मेथड. आता लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत. मग या लिनियर इक्वेशन सोडवण्याच्या काही पद्धती आहेत. त्या पद्धतीमधील पहिली पद्धत आपण शिकणार आहोत इलिमिनेशन मेथड किंवा ASA मेथड. ASA म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन ऍडिशन मेथड. हे काय असतं हे एक एक आपण अभ्यासणार आहोत. यावरच आपला एक्सरसाइज 1.1 आधारित असणार आहे. यानंतर ग्राफिकल मेथड शिकणार आहोत. लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठी आपण ग्राफचा कसा यूज करू शकतो हे या मेथडमध्ये आपण शिकूयात. यावर आपला एक्सरसाइज 1.2 आधारित असणार आहे. त्यानंतर या चॅप्टर मधील सगळ्यात सोपी पद्धत क्रॅमर्स रूल और डिटर्मिनंट रूल यावर आपला एक्सरसाइज 1.3 आधारित असणार आहे. आता या तिन्ही मेथड लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठी आपण वापरू शकतो. आता चौथ्या एक्सरसाइज मध्ये आपण लिनियर इक्वेशन्स आपल्याला दिलेले नसणार आहेत, पण जे इक्वेशन दिलेले असतील ते आपण लिनियर इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करायचे आणि या तिन्हीपैकी कुठलीही एक मेथड वापरून आपण ते सॉल्व्ह करायचे. मग एक्सरसाइज 1.4 मध्ये आपण या टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. इक्वेशन्स रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. म्हणजे काय, लिनियर इक्वेशन दिलेलं नसणारे ते आधी लिनियर इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि मग या वरील तीनपैकी कोणतीही एक मेथड वापरून आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. आणि एक्सरसाइज 1.5 मध्ये आपण शिकणार आहोत रोजच्या वापरामध्ये आपण लिनियर इक्वेशन्सचा वापर कुठे कुठे करू शकतो हे सगळं आपण या ऍप्लिकेशन्स एक्सरसाइज 1.5 मध्ये शिकणार आहोत. एकूण 12 मार्क्सला हा चॅप्टर पेपरला विचारला जातो. त्यामुळे जर हा चॅप्टर व्यवस्थित समजून घेतला तर तुमचे 12 मार्क्स इथेच फिक्स होणार आहेत आणि अतिशय सोपा असा हा चॅप्टर आहे. आता सगळ्यात आधी आपण एक्सरसाइज कडे वळण्याआधी लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय, व्हेरिएबल्स म्हणजे काय, कोएफिशियंट म्हणजे काय, हा चॅप्टर शिकण्यासाठी जे काही बेसिक लागणार आहे ते सर्व बेसिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर सर्वात आधी इक्वेशन म्हणजे काय हे समजून घेऊयात. समजा इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला 2 + 3 = 5 असे एक इक्वेशन दिले. आता यामध्ये पहा 2 + 3 बरोबर काय दाखवले 5. म्हणजे या बरोबर चिन्हाचा अर्थ काय असतो, इकडची बाजू बरोबर इकडची बाजू असते. बरोबर, म्हणजे आता समजा 2 + 3 आपण केलं 5 = 5 आलं. म्हणजेच काय, इथे इक्वल या साइनने हे दोन्ही स्टेटमेंट काय दाखवले, बरोबर दाखवले. आता समजा 2x + 3 = 4 असं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. मग यामध्ये हा जो x आहे हा x इथे काय असतो, व्हेरिएबल असतो ज्याची किंमत आपल्याला माहीत नसते. मग लक्षात ठेवा हे जे अंक आहेत 3, 4 हे एक फिक्स असतात. तसे व्हेरिएबल्स जे असतात ते x, y, z, a, b, c, d, p, q, r अशा कोणत्याही अल्फाबेटने आपण दर्शवू शकतो. का, कारण त्यांची किंमत फिक्स नसते. म्हणजेच येथे x हा झाला व्हेरिएबल, 3, 4 हे झाले कॉन्स्टंट आणि 2 जो व्हेरिएबलला चिकटून असतो त्याला आपण म्हणतो कोएफिशियंट. मग इक्वेशन म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊयात. An equation is a mathematical statement that asserts two expressions are equal. आता बघा इथे 2 एक्सप्रेशन दिलेत. 2 + 3 हे एक एक्सप्रेशन झालं, 5 हे एक वेगळं एक्सप्रेशन झालं. बरोबर, मग ज्यावेळी 2 एक्सप्रेशन सेम आहेत हे दाखवलं जातं त्यावेळी त्याला आपण म्हणतो इक्वेशन्स. मग आता इथे पहा 2 + 3 = 5 म्हणजेच काय 5 = 5 झालं. यामध्ये 2 + 3 हे एक एक्सप्रेशन होतं आणि 5 हे एक एक्सप्रेशन होतं. हे दोन्ही सेम दाखवलेत आपण, त्यामुळे हे झालं आपलं इक्वेशन. आता इथे पहा 2x + 3 = 4
असं एक इक्वेशन दिले. आता इथे 2x अधिक 3 हे एक एक्सप्रेशन आहे आणि 4 हे एक वेगळं एक्सप्रेशन आहे. बरोबर. मग ज्यावेळी आपण इक्वेशन इक्वल या साईनने दर्शवतो याचा अर्थ होतो डाव्या साईडची बाजू बरोबर असते उजव्या साईडची बाजू. म्हणजेच लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. लक्षात ठेवा, इक्वेशन मध्ये डाव्या साईडच्या बाजूला म्हणायचं लेफ्ट हँड साइड, उजव्या साईडच्या बाजूला म्हणायचं राईट हँड साइड. इक्वेशन मध्ये नेहमी इक्वल साइन दाखवलेले असते. आता व्हेरिएबल्स, कॉन्स्टंट, कोएफिशियंट म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहूयात. आता बघा, इक्वेशन आपण आधी घेतलं होतं 2x + 3 = 4. हे एक इक्वेशन पाहिलं होतं. यामध्ये व्हेरिएबल्स कोणता येतात? x हा यामध्ये काय व्हेरिएबल्स आहे. मग व्हेरिएबल्स म्हणजे काय? अननोन व्हॅल्यूज रिप्रेझेंटेड बाय लेटर्स लाईक x और y. म्हणजे काय? ज्यावेळी एखादं इक्वेशन दिलं जातं आणि त्यामध्ये x, y, z, a, b, c, d, p, q, r, s असे अल्फाबेट ज्यावेळेस येतात त्यांना आपण म्हणतो व्हेरिएबल्स. मग या इक्वेशन मध्ये x हा व्हेरिएबल झाला. समजा असं एखादं इक्वेशन आहे x + y = 4. आता यामध्ये x आणि y हे दोन्ही काय झाले? व्हेरिएबल्स झाले. समजा p + q + r + s = 10 असं एखादं इक्वेशन दिले. मग यामध्ये हे चारही p, q, r, s हे काय झाले? व्हेरिएबल झाले. आता कॉन्स्टंट. आता याच इक्वेशन मध्ये बघा, तुम्हाला 3 दिसतो, 4 दिसतो. समजा या इक्वेशन मध्ये 4 आहे, या इक्वेशन मध्ये 10 आहे. यांची किंमत कधीतरी चेंज होते का? नाही. म्हणजे काय? त्यांची किंमत फिक्स आहे. आणि हे जे व्हेरिएबल्स असतात यांची किंमत आपल्याला या इक्वेशन नुसार सॉल्व्ह करून काढावी लागते. म्हणजे काय? असे कुठले तरी नंबर्स असतात ज्याने हे इक्वेशन इक्वल दाखवतो. म्हणजे काय? डावी बाजू बरोबर उजवी बाजू ज्या किमतींनी येते x आणि y च्या त्या किमती काढणे म्हणजे हे इक्वेशन सॉल्व्ह करणे होतं. मग व्हेरिएबल्स म्हणजे काय? x, y, p, q अशा टाइपचे. आणि कॉन्स्टंट हे नेहमी काय असतात? फिक्स असतात. 2, -2, 0, 1, 4 अशा टाइपचे सगळे काय असतात? कॉन्स्टंट. आता कोएफिशियंटला मराठीत म्हणतात सहगुणक. आता सहगुणक. आता इथे 2x + 3 = 4 हे एक इक्वेशन आहे. मग ह्या x ला जो चिकटून आहे 2 याला काय म्हणायचं? आता ह्या x ला इथे काहीच नाही म्हणजे त्याला मल्टिप्लाय काय असतो? 1. ह्या y ला काहीच नाही म्हणजे 1 मल्टिप्लाय. यांना पण सगळ्यांना 1 मल्टिप्लाय. p, q, r, s यांच्यामध्ये काहीच नाही म्हणजे चिन्ह काय असतं? मल्टिप्लाय असतं. पण आपण ते दाखवत नाही. मग इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्सला चिकटून जो असतो, व्हेरिएबल्सच्या आधी जो असतो त्याला म्हणायचं कोएफिशियंट. मग 2x + 3 = 4 या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट काय? 2. मग आपण म्हणू शकतो कोएफिशियंट ऑफ x इज 2. इथे कोएफिशियंट ऑफ x काय? 1. ज्यावेळी काहीच दिलेलं नसतं त्यावेळी कोएफिशियंट असतो 1. कोएफिशियंट ऑफ y काय आहे? 1. इथे कोएफिशियंट ऑफ p, q, r, s सगळ्यांचं काय आहे? 1 आहे. हे सगळं रिवाइज करणं अत्यंत गरजेचं होतं. हे सगळं आपण 6वी पासून शिकत आलोय. पण अजूनही बरेचसे विद्यार्थी असतात ज्यांना व्हेरिएबल्स म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हणजे काय, कोएफिशियंट म्हणजे काय हे माहीत नसतं. पण काहीच हरकत नाही. आपण प्रत्येक चॅप्टरचं बेसिक आधी अभ्यासणार आणि मग त्यावरचे एक्सरसाइज सोडून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला 10वीच्या मॅथ्स मध्ये आउट ऑफ मार्क्स हवे असतील तर आपला चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एकही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. आता लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स याची डेफिनेशन काय? 2 व्हेरिएबल्स आहे म्हणजे साहजिक तुम्हाला लगेच कळलं पाहिजे यामध्ये किती व्हेरिएबल्स असणार? 2 व्हेरिएबल्स. समजा ते x, y असू शकतात, a, b असू शकतात, p, q असू शकतात, m, n असू शकतात, कोणत्याही प्रकारचे असू शकतात. आणि लिनियर इक्वेशन. आता इक्वेशन म्हणजे काय आपण पाहिले. मग लिनियर म्हणजे काय हे पाहूयात. An equation which contains 2 variables and the degree of each term containing variable is 1 is called a linear equations in 2 variables. The degree of each term containing variable is 1. म्हणजे समजा x आणि y हे 2 व्हेरिएबल आहे. त्या प्रत्येक टर्मची डिग्री काय असणार आहे? 1 असणार आहे. म्हणजे x ची डिग्री 1, y ची डिग्री 1. आता डिग्री म्हणजे काय हे व्यवस्थित समजून घ्या. समजा हे इक्वेशन दिले 2x + 3y = 4 हे एक इक्वेशन आहे. यामध्ये x ची पॉवर काय? 1 आहे. y ची पॉवर काय? 1 आहे. मग डिग्री ही ठरते व्हेरिएबल्सच्या पॉवरवरनं. जनरली डिग्रीची डेफिनेशन असते मॅक्सिमम पॉवर. आता या इक्वेशन मध्ये मॅक्सिमम पॉवर किती आहे? 1 आहे. बरोबर. म्हणजेच या इक्वेशनची डिग्री ही किती होते? 1 होते.
समजा 4x² ही टर्म दिलेली आहे. आता या टर्म मध्ये याची डिग्री कशी ओळखणार तुम्ही, तर याची पावर किती आहे 2, ही झाली याची डिग्री. आता समजा एखादा असं एक्झाम्पल आहे 4x³ - 3y² = 0. आता यामध्ये x ची पॉवर किती आहे 3, y ची पॉवर किती आहे 2, म्हणजे इथे डिग्री किती झाली 3, बरोबर, मॅक्सिमम पॉवर. मग आपल्याला डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय, डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1, म्हणजे व्हेरिएबल असणाऱ्या प्रत्येक टर्मची डिग्री किती पाहिजे 1 पाहिजे. मग आता यामध्ये हे लिनियर इक्वेशन असणार का, नाही, कारण याची डिग्री 1 आहे का, नाही, पण यामध्ये डिग्री 1 आहे म्हणजे हे लिनियर इक्वेशन असणार आहे. 4x² हे लिनियर इक्वेशन असेल का, नाही. याला लिनियर असं नाव का दिलंय, कारण ज्यावेळी आपण या लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढतो, समजा 2x + 3y = 4 असं एक इक्वेशन दिले, ज्यावेळी आपण या इक्वेशनचा ग्राफ काढतो त्यावेळी आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळते. मग ती कशीही मिळू दे, तिरकी, आडवी, उभी, अशी कशीही मिळू दे, एक सिंगल लाईन मिळते, त्यामुळे याला लिनियर इक्वेशन असे म्हणतात. मग आता लक्षात ठेवा, लिनियर इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स हवेत, 2 व्हेरिएबल्स, आणि डिग्री ऑलवेज 1, डिग्री = 1. ठीक आहे. आता हे लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म, म्हणजे जनरली लिनियर इक्वेशन कसं दर्शवलं जातं हे आपण अभ्यासूया. आता बघा 2x + 3y = 4 हे एक इक्वेशन मी मागाशी घेतलं होतं. मग याचा जनरल फॉर्म काय असतो पहा, ax + by + c = 0. आता हे इक्वेशन आधी समजून घ्या, ax + by + c = 0. आता या इक्वेशन मध्ये x आणि y हे दोन्ही काय असतात, व्हेरिएबल्स. आता तुम्ही म्हणाले तर c पण आहे, हा c म्हणजे काय असतो, कॉन्स्टंट असतो. लक्षात ठेवा, कॉन्स्टंट नेहमी c या लेटरने दर्शवला जातो, कॉन्स्टंट = c. मग इथे x आणि y हे दोन्ही काय आहेत, व्हेरिएबल्स आहे. आता जनरल फॉर्म आहे म्हणून तुम्हाला इथे a आणि b दिसत आहेत, पण हे a आणि b हे दोन्ही काय असणार आहेत, कोएफिशिएंट. आणि c हा काय असतो इथे, कॉन्स्टंट. मग याचा जनरल फॉर्म काय असतो, ax + by + c = 0. आता हे इक्वेशन जर तसं लिहायचं म्हणलं तर पहा, येथे a म्हणजे किती आहे 2, x हा व्हेरिएबल आहे, +3 म्हणजे किती आहे b, आणि c म्हणजे किती दिलाय 4, पण तो = त्या साईडला आहे, बरोबर. मग जर जनरल फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर हा 4 इकडे प्लस आहे, इकडे येऊन काय होणार मायनस. 2x + 3y - 4 = 0. हा झाला या लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म. समजा एखादं दुसरं एक्झाम्पल आहे, x + 4y - 3 = 0. आता हे जनरल फॉर्म मध्ये आहे का, येथे काहीच नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. मग जनरल फॉर्मशी जर कम्पेअर केलं तर आपल्याला a ची किंमत किती मिळेल बरं, इथं x चा व्हेरिएबल 1, नंतर b ची किंमत किती मिळेल, y चा व्हेरिएबल +4, त्याच्या साइन सकट त्यांना घ्यायचं, आणि c ची किंमत किती मिळणार आहे आपल्याला, साइन काय त्याला मायनस, c ची किंमत आली -3. हे सगळं आपल्याला पुढे इक्वेशन सॉल्व्ह करताना गरजेचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगते. मग a b c च्या किमती कशा ओळखायच्या हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. पण जनरल फॉर्म काय असतो हे तुम्ही लक्षात ठेवा, डायरेक्ट पाठ केला तरी चालेल, माझ्या मागे म्हणून पाठ करा, ax + by + c = 0, किंवा हा जनरल फॉर्म तुम्ही 2-3 वेळा लिहून काढा, आपोआप तुमच्या लक्षात राहील. आता या जनरल फॉर्म मध्ये पण कंडिशन असतात पहा, a b c आर रिअल नंबर्स. हे जे a b आणि c म्हणजे a b हे 2 कोएफिशिएंट आणि c हे नेहमी काय हवेत, रिअल नंबर. मग रिअल नंबर मध्ये कोणकोणते नंबर्स येतात रे, नॅचरल नंबर येतात, सगळे होल नंबर्स, सगळे इंटिजर्स, नंतर सगळे रॅशनल नंबर्स आणि सगळे इरॅशनल नंबर्स येतात. मग नॅचरल म्हणजे काय, 1 पासून सुरू होणारे सगळे, 0 पण येतो, 0 पासून सुरू होणारे सगळे नंबर. इंटिजर म्हणजे प्लस, मायनस, 0 हे तिन्ही येतात. रॅशनल म्हणजे 2/3 असाही a असू शकतो, म्हणजे असेही हे नंबर असू शकतात, a b c. नंतर 0.4 असेही असू शकतात, समजते. रॅशनल नंबर मध्ये पॉइंटचे नंबर येतात. नंतर q' म्हणजे इरॅशनल नंबर्स. आता इरॅशनल नंबर कोणकोणते असतात, √2, √3, √5 अशा टाईपचे नंबर देखील a b c च्या जागी येऊ शकतात. त्यामुळे जर रूट मधला नंबर a b दिला
किंवा सी पण रूट मध्ये दिला तर घाबरून जाण्याची गरज नाही, कारण सर्व रिअल नंबर्स ए बी सी असू शकतात. आणि आणखी एक कंडिशन आहे, ए कॉमा बी आर नॉट इक्वल टू 0 ऍट द सेम टाइम. म्हणजे एकाच वेळी ए आणि बी हे दोन्हीही 0 असू शकत नाही. लक्षात ठेवा, लिनियर इक्वेशन मध्ये एकदा ए 0 असेल तर चालेल किंवा बी 0 असेल तरीही चालेल, पण दोन्ही एकाच वेळी 0 असू शकत नाही. म्हणजे समजा असं इक्वेशन आहे 2x इक्वल टू 4. आता हे एक इक्वेशन दिले, हे लिनियर इक्वेशन आहे का? तर याची डिग्री किती आहे? 1 आहे. हे लिनियर इक्वेशन आहे, कारण बघा हे इक्वेशन आपण असं लिहू शकतो ना, 2x प्लस 0y इक्वल टू 4 लिहू शकतो, बरोबर. म्हणजेच काय, या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत. मग जर एक कोइफिशियंट 0 असेल, आता ह्या वायचा कोइफिशियंट 0 आहे, बरोबर. म्हणजेच काही ते बी 0 आहे तरी चालतं, पण ए आणि बी हे एकाच वेळी 0 नाही पाहिजेत, तर ते लिनियर इक्वेशन कधीच नसतं. लक्षात ठेवा. मग एखादं इक्वेशन लिनियर आहे की नाही हे ठरवण्यासाठी कोणकोणत्या कंडिशन्स असतात? तर पहिली कंडिशन काय? त्यांची डिग्री. जे व्हेरिएबल्स असतात, डिग्री ऑफ व्हेरिएबल्स इज ऑलवेज 1. त्या व्हेरिएबल्स असणाऱ्या टर्मची डिग्री नेहमी काय हवी आपल्याला? 1 पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे. नंतर ए बी सी जे इक्वेशन मध्ये, आता जनरल फॉर्म तुमच्या समोर आहे, एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. यामधले ए बी सी हे नेहमी काय हवेत? रिअल नंबर हवेत. आणि तिसरी कंडिशन, जनरली रिअल नंबरच दिलेले असतात. आणि तिसरी कंडिशन, ए कॉमा बी हे एकाच वेळी 0 नकोयत, बोथ. ए इक्वल टू 0 असेल एखाद्या वेळेस तरी चालेल, बी इक्वल टू 0 असेल तरी चालेल. म्हणजे बी 0 असेल तर साहजिक ही पूर्ण टर्म कॅन्सल होणार, ए 0 असेल तर ही पूर्ण टर्म कॅन्सल होणार. आणि जर या दोन्ही टर्म कॅन्सल झाल्या तर सी इक्वल टू 0. मग हे लिनियर इक्वेशन आहे का? व्हेरिएबल्सच शिल्लक नसतील तर लिनियर इक्वेशन असू शकत नाही. कळतंय? त्यामुळे ए आणि बी पैकी एक 0 असला तरीही चालेल. आता पुस्तकामध्ये आपल्याला विचारले हे इक्वेशन्स लिनियर आहेत की नाही. पेपरला देखील अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जातो, इज दिस इक्वेशन आर लिनियर ऑर नॉट. 1 मार्क्सला विचारू शकतात. मग आता बघा लिनियर इक्वेशन कसे ओळखायचे आपण पाहिले. यामध्ये 4m प्लस 3n इक्वल टू 12 दिलाय. आता यांची डिग्री बघा, m ची डिग्री किती? 1. काहीच नाही म्हणजे 1. n ची किती? 1. 1 डिग्री आहे आणि 2 व्हेरिएबल्स आहेत, बरोबर. ए बी सी तिन्ही रिअल नंबर आहेत, त्यामुळे हे इक्वेशन लिनियर आहे. आता हे इक्वेशन पाहता क्षणी लक्षात येते, एक्स ची पॉवर किती आहे? 2. इथेच हे इक्वेशन संपलं. बाकीच्या कंडिशन चेक करायची गरज आहे का? नाही. म्हणजे हे लिनियर इक्वेशन नाही. डिग्री 1 आहे का? नाही, 2 आहे, त्यामुळे लिनियर इक्वेशन नाही. आता इथे √2x मायनस √5y इक्वल टू 16 असं इक्वेशन दिले. आता बरेचसे विद्यार्थी इथं गोंधळ करतात आणि हे लिनियर इक्वेशन नाही असं म्हणतात, पण तसं नाहीये. एक्स ची डिग्री किती आहे? इथे 1 आहे. आपल्याला व्हेरिएबल्सची डिग्री पाहिजे, बरोबर. 5 ची डिग्री किती आहे? 1. आणि √2 आणि √5 हे म्हणजे काय असतात? ए आणि बी, बरोबर. आणि 16 हा काय? सी. मग हे तिन्ही रिअल नंबर असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं √2 √5 हे काय? इरॅशनल नंबर आहे आणि इरॅशनल नंबर देखील रिअल नंबर असतात, त्यामुळे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे. √2 √5 आलं म्हणून लगेच घाबरून जायचं नाही. मग त्याची डिग्री 1/2 येते काय? √2 म्हणजे बरेच जण काय म्हणणार 2⁻1/2 म्हणजे याची डिग्री 1/2 येते. मग हे लिनियर इक्वेशन नाही, असं होत नाही. √2 ते फक्त कोइफिशियंट पुरतं आहे. एक्स ची डिग्री इथे काय? 1 आहे. आता पुढचं इक्वेशन पहा, 0x प्लस 6y मायनस 3 इक्वल टू 0. आता यामध्ये एक्स प्लस बी वाय प्लस सी शी कम्पेअर करून बघा. आता ए ची किंमत किती आहे? 0 दिली. बी ची किंमत किती आहे? 6 आणि सी ची किंमत किती आहे? -3. यामध्ये आपल्याला माहिती एक 0 असेल तरी चालेल, मग इथे फक्त 0x आहे, बरोबर. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता डिग्री बघा, एक्स ची डिग्री 1 आहे, 5 ची डिग्री 1 आहे, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन आहे. नंतर 0.3x प्लस 0y मायनस 36 इक्वल टू 0. आता 0.3x हा पण रिअल नंबर आहे आणि एक्स ची डिग्री 1 आहे, 5 ची डिग्री 1 आहे. 0y म्हणजेच ही टर्म नाही लिहिली तरी चालेल, तुम्ही डायरेक्ट असं इक्वेशन लिहू शकता. 0.3x मायनस 36 इक्वल टू 0 हे देखील लिनियर इक्वेशन येतं. म्हणजेच यांची डिग्री 1 आहे आणि ए बी सी हे तिन्ही रिअल नंबर आहेत, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन आहे. आता हे इक्वेशन पहा, 4/x प्लस 5/y इक्वल टू 4. आधी हे सॉल्व्ह करून घ्या. 4/x हेच आपण कसं लिहू शकतो?
इथे यांची पॉवर काहीच नाही, म्हणजे काय असणार आहे, 1 असणार आहे. मग 1 डिवाइड a रेज टू m, घातांकाचा नियम आहे हा, हे आपण लिहू शकतो a रेज टू मायनस m. इथे m काय असतो, प्लस असतो, काही असू दे, +1 +4 काही असू दे, तो वरती येऊन काय होणार, मायनस होणार. मग इथे खाली जर x रेज टू 1 आहे तर तो वरती येऊन काय होणार, x रेज टू -1 प्लस तसाच राहणार 5. हा y वरती आणला तर तो काय होणार, 5 रेज टू -1 इक्वल टू 4 तसाच. आता इथे पहा, x ची डिग्री काय आहे, -1 आहे, 5 ची पॉवर काय आहे, -1 आहे. त्यामुळे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन नसणार आहे. डिग्री -1 आहे म्हणजे लिनियर इक्वेशन नाही. पुढील इक्वेशन 4xy - 5y - 8 इक्वल टू 0. आता यामध्ये पहा 4xy, xy अशी टर्म आपण जनरल फॉर्म मध्ये पाहिली आहे का? आपला जनरल फॉर्म काय, ax + by + c इक्वल टू 0. डिग्री किती असेल, x ची पॉवर 1 आहे, 5 ची पॉवर 1 आहे, 1 + 1 ह्या टर्मची डिग्री किती होते, 2 होते, आणि 5 ची पॉवर किती आहे, 1 आहे. मग मॅक्सिमम पॉवर ह्याची 2 होते, डिग्री 2 होते, त्यामुळे इक्वेशन लिनियर इक्वेशन नाही. अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल आता लिनियर इक्वेशन कोणते असतात, त्यांचा जनरल फॉर्म काय असतो. मग लिनियर इक्वेशन मध्ये लक्षात ठेवण्यासाठी काय, त्याची डिग्री नेहमी 1 पाहिजे, ए बी सी हे तिन्ही काय पाहिजेत, रिअल नंबर पाहिजे, आणि ए आणि बी हे एकाच वेळी 0 नको. जनरल फॉर्म काय, ax + by + c इक्वल टू 0. आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय हे आपण अभ्यासूयात. ज्यावेळी 2 लिनियर इक्वेशन्सचा विचार आपण एकाच वेळी करत असतो त्या लिनियर इक्वेशन्सला म्हणतात सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. मग आता इथे डेफिनेशन पहा, व्हेन वी थिंक अबाउट 2 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स ऍट द सेम टाइम दे आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता ह्या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स वरच पूर्ण चॅप्टर आधारित आहे. हे 2 इक्वेशन्स दिलेले असणार आपल्याला, आणि हे दोन्ही इक्वेशन्स सोडवायचे, सॉल्व्ह करायचे. सोडवायचे म्हणजे काय, त्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत, आता यामध्ये व्हेरिएबल कोणते, एक्स आणि वाय, या व्हेरिएबल्सच्या किमती काढायच्या. मग या व्हेरिएबल्सच्या किमती काढण्यासाठी वेगवेगळ्या मेथड वापराव्या लागतात. मग पहिली मेथड आहे इलिमिनेशन, दुसरी मेथड आहे ग्राफिकल मेथड, आणि तिसरी मेथड आहे क्रामर्स रूल. म्हणजे सोडवणे, एखादा इक्वेशन सोडवणे म्हणजे काय, तर त्यातील व्हेरिएबल्सच्या किमती शोधणे. म्हणजे काय बाबा, एक्स आणि वायच्या अशा किमती शोधायच्या जे यामध्ये टाकल्यानंतर लेफ्ट हँड साइड बरोबर काय येईल, राईट हँड साइड, म्हणजे डावी बाजू बरोबर आपल्याला काय मिळेल, उजवी बाजू. मग त्या एक्स आणि वायच्या किमती काय येतील हे काढण्यासाठी आपण सगळ्यात आधी शिकूयात इलिमिनेशन मेथड. आता बघा 3 मेथड्स वापरणार आहे आपण इलिमिनेशन मेथड. एएसए मेथड म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, ऍडिशन, प्लस मायनस प्लस. सोडवताना अशा क्रमाने सोडवायचं, त्यामुळे तिला एएसए मेथड म्हणतात. आता इलिमिनेशन मेथड मध्ये अशा टाइपचे काही एक्झाम्पल आहेत ज्यांना एएसए मेथड लागू होते. ठीक आहे, आपण पुढे पाहूयात ते. नंतर ग्राफिकल मेथड, ग्राफ काढून आपण इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो, ते कसे ते आपण पाहूयात. नंतर क्रामर्स रूल और डिटर्मिनंट रूल, हा रूल अतिशय सोपा आहे. तर सगळ्यात आधी आपण इलिमिनेशन मेथड पाहूयात. इलिमिनेशन मेथडच्या काही स्टेप्स आहेत. स्टेप्स लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्ही सराव केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या लक्षात येईल. आता पहा, आपला जनरल फॉर्म लिनियर इक्वेशनचा काय असतो, एक्स + by + c इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म आहे बरोबर. पण इलिमिनेशन मेथड किंवा पुढच्या ज्या सगळ्या मेथड आहेत त्यामध्ये दरवेळी आपल्याला इक्वेशन अशा स्वरूपात मांडायचंय, एक्स + by इक्वल टू c. जरी तुम्हाला असं दिलं असेल तरी त्याचं कन्व्हर्जन आपण ax + by इक्वल टू c अशा रूपात करून घ्यायचं. म्हणजे कॉन्स्टंट ऑलवेज कुठं पाहिजे, राईट हँड साइडला पाहिजे. नंतर दोन्ही इक्वेशन मधील कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट समान करायचे. आता बघा, हे समजा इक्वेशन आहे, ह्याच्यात 5x - 3y इक्वल टू 8 आणि 3x + y इक्वल टू 2. पहिली स्टेप काय, हा कॉन्स्टंट नेहमी उजव्या बाजूला पाहिजे, नसल तर तो करून घ्यायचा. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, जे व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय, आता ह्या एक्सचा कोएफिशियंट इथं 5 आहे, ह्या वायचा कोएफिशियंट इथं 3 आहे, एक्सचा कोएफिशियंट 3, वायचा कोएफिशियंट 1 आहे. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय, त्यामुळे स्टेप काय करायची, कोणत्या पण एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करायचा प्रयत्न करायचा. याचा कोएफिशियंट 5 आहे, याचा कोएफिशियंट 3 आहे. जर हे सेम करायचे असतील तर ह्या 5 ला कितीने गुणावं लागेल, 3 ने गुणावं लागेल. ह्या 3 ला कितीने गुणावं लागेल, 5 ने गुणावं लागेल. म्हणजे 3 × 5 15 होणार, 5 × 3 15 होणार. अशा टाइपने आपण सेम करू शकतो. पण आता इथं बघा, -3 ऑलरेडी आहे, इथं कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे काय, 1 आहे. मग 1 ला जर 3 ने गुणलो आपण तर आपल्याला डायरेक्ट 3 मिळतो बरोबर. मग याला गुणायची गरज लागते का वरती,
नाही. अशा प्रकारे तुम्ही स्टेप कशा कमी करायच्या हे शिकू शकता. मग ह्या वायला आपण 3 ने गुणलो आणि इथे तो ऑलरेडी 3 वाय दिलाय. म्हणजे काय, व्हेरिएबल सेम करायला इथे सोपे जातील. बरोबर, ते तुम्हाला सरावातून आपोआप जमेल. आता कठीण वाटत असेल तरी सराव केल्यानंतर आपोआप इझिली तुम्ही हे करू शकता. आता मग समजा हे इक्वेशन 1 आहे, हे इक्वेशन 2 आहे. मी हे इक्वेशन 2 ला आपण 3 ने गुणलो, समजा याला 3 ने गुणलं तर इथे काय होणार, एकालाच गुणून चालतं का, सगळ्याला गुणावं लागतं. 3 गुणिले 3 याला पण 3 ने गुणायचं. मग 3 गुणिले 3 किती झाला, 9x अधिक 3 गुणिले y किती झाला, 3y बरोबर 3 दुने 6. आता हे याला इक्वेशन 2 म्हणलं होतं, याला इक्वेशन काय म्हणायचं, 3 म्हणायचं. आता हे इक्वेशन 2 स्किप करायचं कारण आपण याला मॉडिफाय केले. बरोबर, 3 ने गुणले. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 कडे लक्ष द्या. वायचा जो कोएफिशियंट आहे ते सेम झाले. बरोबर, 3 झाले. आता तुम्ही म्हणाल हे करायची गरजच काय, तर हे का करायचं, तर एक्स आणि वाय यापैकी एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचा, काढून टाकायचा. मग व्हेरिएबल कधी काढू शकतो, ज्यावेळी ते सेम असतील. बरोबर, म्हणजे काय, त्याचे कोएफिशियंट सेम आले तर आपण बेरीज किंवा वजाबाकी करून त्यांच्या चिन्हानुसार बेरीज किंवा वजाबाकी करून आपण ते काढून टाकू शकतो. त्यामुळे या व्हेरिएबल्सचे कोएफिशियंट काय करून घ्यायचे, सेम करून घ्यायचे. आता कोएफिशियंट सेम केले, मग बघा जर समान चिन्ह असतील तर वजाबाकी करायची. ज्यांचे कोएफिशियंट आपण सेम केले, ज्या व्हेरिएबल्सचे त्यांचे चिन्ह समान आहेत का, आता बघा प्लस आणि मायनस आहेत. बरोबर, याचं चिन्ह मायनस आहे, याचं चिन्ह प्लस आहे. मग आहेत का इथे सेम चिन्ह आहेत का, नाही, वेगवेगळी चिन्ह आहेत. मग वेगवेगळी चिन्ह असतील तर डायरेक्ट काय करायची, बेरीज. लक्षात ठेवा, समान चिन्ह असतील तर वजाबाकी करा, भिन्न चिन्ह असतील तर बेरीज करा. म्हणजेच काय, जर वेगवेगळी चिन्ह असतील प्लस आणि मायनस तर यांच्यामध्ये नेहमी काय करायची, बेरीज करायची. कारण का, लक्षात ठेवा, प्लस आणि मायनस बेरीज वजाबाकी करताना प्लस मायनस असेल तर त्यांच्यामध्ये क्रिया कोणती होते रे, वजाबाकी होते. आणि वजाबाकी करून ते कॅन्सल होतात. त्यामुळे नेहमी ऍडिशन करायची. आणि ज्यावेळी सेम सेम चिन्ह असतात, म्हणजे इथं पण वजा असेल, इथं पण वजा असेल, किंवा वरती पण प्लस खाली पण प्लस असेल तर ह्यांची काय करायची, वजाबाकी करायची. आता असं का करायचं हे हळूहळू तुम्हाला लक्षात येईल एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर. म्हणजेच काय, आता समजा इथे बघा -3 आहे +3 आहे, म्हणजे यांची काय करावी लागेल, आपल्याला वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणजे बेरीज करावी लागेल. मग इथं आपण म्हणणार ऍड इक्वेशन 1 and 2. मग यांची ऍडिशन करणार, 5x - 3y = 8. दुसरं इक्वेशन आपण स्किप करणार आहे कारण ते मॉडिफाय केलंय आपण तिसऱ्यामध्ये. मग तिसरं इक्वेशन काय, 9x + 3y = 6. आता यांची बेरीज करणार. मग बेरीज केल्यानंतर बघा 5 + 9, व्हेरिएबल्सच्या खाली व्हेरिएबल्स लिहायचे, कॉन्स्टंटच्या खाली कॉन्स्टंट आला पाहिजे. 5 + 9 किती झाले, 14x + 3y - 3y वजा अधिक काय होतं, वजा होतं. त्यामुळे ही पूर्ण टर्म काय होते, कॅन्सल. मग काहीच राहिलं नाही म्हणजे 0 आला, नाही लिहिलं तरी चालतो. आणि 8 + 6 किती झाला, 14. 14x = 14 आला. हे इक्वेशन फक्त x साठी सोडवायचं. मग x ची किंमत आली किती, कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकायची आणि y ची किंमत काढून घ्यायची. अशा प्रकारे एलिमिनेशन मेथडच्या स्टेप्स आहेत. तुम्हाला सुरुवातीला अवघड वाटेल पण जसं तुम्ही सराव कराल, पूर्ण एक्सरसाइज सोडवल्यानंतर तुमच्यासाठी अगदी इझी अशी मेथड ही होणार आहे. मग आता आपण हेच एक्झाम्पल डिटेलमध्ये सॉल्व्ह करूयात. आता बघा 5x - 3y = 8, 3x + y = 2. आता इक्वेशन सॉल्व्ह करताना काय करायचं, पहिलं बघायचं ax + by = c या टाइप मध्ये आहे की नाही, आहे का, हे =c आहेत. म्हणजे हे आपल्याला अरेंज करण्याची गरज नाही. कुठलं इक्वेशन सोडवताना लक्ष ठेवा, हे इक्वेशन्स नेहमी एका खाली एक लिहून घ्यायचे. मग 5x - 3y = 8 हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन आलं 3x + y = 2 हे झालं आपलं दुसरं इक्वेशन. आता आपल्याला काय करायचंय, या इक्वेशनचा कोणताही कोएफिशियंट एक सेम करायचा आहे. तो कसा करायचा मी तुम्हाला मगाशी सांगितले. जर x चे कोएफिशियंट सेम करायचे म्हणले तर 5 आणि 3 आहे. बरोबर, मग ह्या 5 ला 3 ने गुणावं लागेल, तेव्हा 5 × 3 = 15 आणि ह्या 3 ला 5 ने गुणावे लागेल. बरोबर, मग ह्या पूर्ण इक्वेशनला 3 ने गुणायचं आणि ह्या पूर्ण इक्वेशनला 5 ने गुणायचं. त्यावेळी आपल्याला x चे व्हेरिएबल सेम करता येतील. आता इथं जरा अवघड वाटते, मग y कडे जा. y चा व्हेरिएबल इथं 3 आहे. बरोबर, इथे y चा व्हेरिएबल किती आहे, एकच आहे. इथे आपली स्टेप वाचणार आहे बघा, इथे -3 आहे, इथे काय 1 आहे. जर 3 आणायचं म्हणलं तर ह्या इक्वेशनला फक्त कितीने गुणावं लागेल, 3 ने गुणावं लागेल. बरोबर, म्हणून आपण काय करणार, मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 3. मल्टिप्लाय इक्वेशन 2
3 म्हणजेच काय, ह्या इक्वेशन 2 ला आपण 3 ने गुणणार आहे. मग फक्त या वायला गुणून चालतं का? नाही, सगळ्याला गुणावं लागतं. मग 3 गुणिले कसं होतं पहा, 3x प्लस वाय इक्वल टू 3 गुणिले 2 बरोबर. डाव्या साईडला ज्याने गुणलं त्यानेच उजव्या साईडला पण गुणावं लागतं. आता हे मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे तुम्हाला माहित असेल. 3 गुणिले 3x पहिल्या ह्या टर्मला, नंतर मधलं साईन जे असतं ते तसंच 3 गुणिले y. 3 त्रिक काय झाला 9x झाला, प्लस परत 3 ने गुणलं 3y झाला बरोबर 3 दुने 6. तिसरा, आता ही स्टेप इथं लिहायची गरज नाहीये, हे आपण पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय म्हणून मी तुम्हाला सांगितलं. डायरेक्ट मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल ते लिहायचं. मग 3 त्रिक 9, 9x आलं, प्लस 1 गुणिले 3, 3y आला आणि 3 दुने 6. आता इक्वेशन 2 आपण मॉडिफाय केले 3 कडे, त्यामुळे इक्वेशन 2 कडे लक्षच द्यायचं नाही. आता हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 3 याकडे लक्ष द्या. आता बघा आपण कोणते नंबर सेम केले, हा आणि हा, यांचे चिन्ह काय मायनस प्लस आहे बरोबर. मग ज्यावेळी वेगळी चिन्ह असतात त्यावेळी काय करायचं सांगितलंय, बेरीज करायची सांगितले. ते का करायचं हे तुम्हाला नंतर लक्षात ठेवायची गरज नाही की वेगळी चिन्ह असतील तर बेरीज करा, सेम सेम चिन्ह असतील तर वजाबाकी करा. नाही, सराव केल्यानंतर आपोआप तुमच्या लक्षात येईल. मग इक्वेशन 1 आणि 3 यांची आता आपल्याला काय करायची आहे, ऍडिशन. ऍड इक्वेशन 1 and 3. आता इक्वेशन 1 5x वजा 3y बरोबर 8 प्लस ऍडिशन करायची बरोबर 9x प्लस 3y इक्वल टू 6. इक्वेशन 2 चा आता संबंध नाही, ते आपण मॉडिफाय केले 3 मध्ये. ह्या दोन्हीचे ऍडिशन करा. 9x प्लस 3y इक्वल टू 6. आता ऍडिशन करायची. ऍडिशन मध्ये चिन्ह चेंज होतात का खालच्याची? नाही. इथं जर मायनस असेल तर खालच्याची चिन्ह चेंज करावी लागतात. आता ऍडिशन डायरेक्ट बेरीज करा. याचं चिन्ह प्लस आहे, याचं चिन्ह प्लस आहे. 5 अधिक 9 किती येतं 14x प्लस 3y वजा 3y प्लस मायनस मायनस होतं आणि ह्या दोन्ही टर्म काय होणार आहे कॅन्सल बरोबर. 8 अधिक 6 किती येतं 14 येतं. 14x बरोबर 14. हे आपण का केलं होतं, गेलं का y कॅन्सल झाला का? झाला. म्हणजेच काय, ही स्टेप जे आपल्याला मल्टिप्लाय करून एक कोइफिशियंट सेम करावा लागतो, ही स्टेप कशासाठी करायची तर कोणता तरी एक व्हेरिएबल काढून टाकायचा. म्हणूनच या मेथडला म्हटलं जातं इलिमिनेशन मेथड. इलिमिनेट करून टाकायचा. मग आता 14x बरोबर 14 आला. आता हे फक्त सोडवायचंय. x ला 14 काय गुणिले x ची किंमत काढायची. ज्याची किंमत काढायची त्याला नेहमी एकटा ठेवायचा. मग आता 14 याला गुणिले तो इक्वल टू च्या इकडे आल्यानंतर काय होणार भागिले होणार. मग x बरोबर 14 भागिले 14. 14 एके 14 म्हणजे x ची किंमत किती आली 1 आली. आता x ची किंमत मिळाली. आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे x आणि y दोन्हीच्या किमती काढायच्यात बरोबर. मग ही जी x ची किंमत आली ही ह्या 3 इक्वेशन पैकी कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायची आणि सॉल्व्ह करायचं. आता त्यातल्या त्यात पण तुम्हाला स्टेप वाचवायच्या असतील, गोंधळ करायचा नसेल तर जे सगळ्यात सोपं इक्वेशन आहे त्यामध्ये किमती टाकायच्या. आता बघा इथे 5x वजा 3y, इथं 3x अधिक y आणि हे तर आपण मॉडिफाय केले त्यामुळे या दोन इक्वेशनचाच विचार करायचा. मग इथे टाकण्यापेक्षा इथे y ला 3 ने परत गुणावं लागते. इथे y ला कशाने गुणायचंय का? नाही. एक स्टेप आपली कमी होणार आहे. त्यामुळे आपण इक्वेशन 2 मध्ये x ची किंमत टाकायची. बघा कोणत्या इक्वेशन मध्ये टाकली तरी चालेल. 1 मध्ये पण टाकू शकता तुम्ही, 2 मध्ये पण टाकू शकता. पण हळूहळू तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर लक्षात येईल की बाबा 2 मध्ये टाकल्यानंतर आपण पटकन उत्तर काढू शकतो. मग आता पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. पुट म्हणू शकता किंवा सबस्टिट्यूट म्हणू शकता, काही म्हणा. आता या दोन इक्वेशन मध्ये आपल्याला काय टाकायची, x ची किंमत 1 टाकायची. मग इक्वेशन बघा आपलं 3. x च्या ऐवजी काय टाकायचंय आपल्याला 1. काहीच नाही, चिन्ह म्हणजे गुणिले असतो बरोबर. मध्ये साइन काय प्लस 1y, तो तुम्हाला माहितीसाठी सांगितला होता, नुसता y लिहिला तरी चालतो बरोबर 2. आता हे सोडवा. 3 गुणिले 1 किती झाला 3 प्लस y बरोबर 2. y ची किंमत काढायची मग त्याला एकटा सोडायचा. हा 3 इथं काय प्लस आहे, इकडे जाऊन तो काय होणार मायनस. y बरोबर 2 वजा 3. चिन्ह व्यवस्थित बघायची, चिन्ह चुकवायची नाहीत. मग y बरोबर आता मायनस प्लस आपण काय करतो मायनस होतं बरोबर. मग 3तनं 2 गेला किती राहिला 1. लक्षात ठेवा तुम्हाला नियम माहित असतील. मायनस प्लस आपण मायनस करतो आणि मोठ्या संख्येचे चिन्ह देतो. मग मोठ्या संख्येचं चिन्ह काय इथं 3 हा मोठा आहे, याचं चिन्ह काय वजा, त्यामुळे याला चिन्ह आलं वजा 1. मग आपल्याला x आणि y च्या किमती इथे मिळालेल्या
आहेत. सोल्युशन नेहमी असं लिहायचं एक्स कॉमा वाय इक्वल टू एक्स ची किंमत मिळाली 1, वाय ची किंमत मिळाली -1. ठीक आहे, अशा प्रकारे आपण याचं सोल्युशन काढलेलं आहे. देअरफॉर खाली आपण म्हणू शकतो द सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इक्वल टू 1, -1. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह तर केलं, पण बाबा आपल्याला डाऊट आहे हे बरोबर आहे की नाही. मग काय करायचं, जे आपलं सोल्युशन आले, आता एक्स ची किंमत किती आली 1, वाय ची किंमत किती आली -1 आली. या दोन्ही किमती याच्यापैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकून बघायच्या. आता समजा या इक्वेशन मध्ये आपण ही किमती टाकल्या, 3 एक्सच्या ऐवजी टाकला 1, 3 गुणिले 1 प्लस वाय ची किंमत किती आहे -1 आहे, बरोबर. मग प्लस आणि ही -1 म्हणजे काय होणार +-1 बरोबर किती आला 2. हे सोडून बघा, जर डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली तर आपलं सोल्युशन काय आहे करेक्ट आहे. मग 3 गुणिले 1 किती झाला 3, प्लस मायनस काय होतं गुणाकारामध्ये मायनस होतं, क्रिया गुणाकार होते आणि मायनस होतं -1. 3 वजा 1 किती आला 2, 2 बरोबर 2 आलं का. म्हणजेच काय, आपण जे उत्तर काढलेलं आहे सोल्युशन एक्स आणि वाय हे बरोबर सोल्युशन आहे. अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. आता यामध्ये आपल्याला पेपरला 2 प्रकारे क्वेश्चन विचारले जातात. डायरेक्ट असं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं किंवा चौकटी दिल्या जातात, त्या चौकटी फक्त आपल्याला भरायच्यात. असं एक एक्झाम्पल आहे ते आपण पाहूयात. बघा आता 3x + 2y = 29, 5x - y बरोबर 18. आता एक पद्धत आपण शिकलोय त्याच प्रकारे हे गणित आहे, फक्त आपल्याला काय भरायच्यात किमती भरायच्यात. आता इक्वेशन पहिलं दिलंय त्याला त्यांनी 1 म्हणून घेतलं, 3x + 2y = 29. डायरेक्ट किमती भरायला जायचं नाही, इथे पाहायचं पहिलं 5x - y = 18 याला 2 म्हणलंय. मग लेट सॉल्व्ह द इक्वेशन्स बाय एलिमिनेटिंग y. यांचं म्हणणं काय, बघा त्यांनी y ला एलिमिनेट केलं कारण का सोपं आहे. इथं जर x ला एलिमिनेट करायचं म्हणलं तर दोन्हीला परत 3×5 = 15 करावं लागेल, याला 5×3 = 15 म्हणजे याला पण गुणावं लागेल याला पण गुणावं लागेल, त्यामुळे एकालाच गुणायचं. मग इलिमिनेट y बरोबर, मग y ला इलिमिनेट करायचं म्हणजे तुम्हाला पुढची स्टेप पाहिजे आधीच ध्यानात आलं पाहिजे. इथं 2y म्हणजे इक्वेशन 2 ला कितीने गुणावं लागेल 2 ने गुणावं लागेल. मग त्यांनी पुढे काय म्हटलंय, फिल सुटेबली द बॉक्सेस बिलो. आता मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/2 ऑलरेडी तुम्हाला त्यांनी दिले, मग इक्वेशन 2 ला आपण 2 ने गुणूयात. मग 5x मल्टिप्लाय इथं काय येणार 2 ने गुणायचे म्हणजे इथं आला 2 मायनस y इंटू इथे पण काय आला 2, 2 ने गुणतोय बरोबर, बरोबर 18 गुणिले 2. आता हे सॉल्व्ह करायचं, 5x गुणिले 2 खाली त्यांनी दिलाय 10x वजा y गुणिले 2 किती आला 2y येतो बरोबर, y गुणिले 2 2 × y म्हणजे 2y बरोबर 18 गुणिले 2 किती आला 36, 18 × 2 = 36. याला आपण काय म्हणतो इक्वेशन 3. ज्या आपण स्टेप्स केल्यात त्याच आपल्याला फक्त काढलेल्या जागा भरायच्यात. मग आता लेट्स ऍड इक्वेशन्स 1 and 3. हे तिसरं इक्वेशन आहे, हे पहिलं इक्वेशन आहे. आता ऍडिशन का करायची, तर इथं 2y इथं -2y + 2y - 2y वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणजे ऍड करायचं. मग आता पहिलं इक्वेशन त्यांनी लिहिले 3x + 2y = 29. आपल्याला इक्वेशन कोणतं लिहावं लागेल इथं तिसरं इक्वेशन काय आहे 10x वजा 2y बरोबर 36. ह्यांचे काय करायचे आपल्याला ऍडिशन. आता बघा खाली 2च बॉक्सेस दिले, +2y वजा 2y हे इथं काय होतं कॅन्सल होतं. हे तुम्हाला कॅन्सल दाखवायचं नाहीये तिथं, फक्त मनातल्या मनात कॅन्सल झालेलं दाखवायचं. मग 3x + 10x किती होणार 13x आणि 29 + 36 9 आणि 6 किती झाला 5, हातचाला 1 2 आणि 3 5, 5 आणि 1 6 13x बरोबर 65 आलाय. आता डायरेक्ट त्यांनी इथे x ची किंमत विचारली, तुम्ही हे साईडला रफ मध्ये करून घेणार 13x बरोबर 65. आपल्याला किंमत कशाची काढायची x ची, मग x ला 13 गुणिले इकडे येऊन तो काय होणार भागिले x बरोबर 65 भागिले 13. मग x बरोबर 13 13 13×5 = 65 म्हणून x ची किंमत आलेली आहे 5. आता बघा हे जरी तुम्ही केलं नसतं ना तरी तुम्हाला खाली दिसते सबस्टिट्यूटिंग x = 5 इन इक्वेशन 1 म्हणजे एक करायची पण तुम्हाला तिथं गरज भासत नाही, ऑलरेडी तिथं दिले x बरोबर 5 आलाय तो फक्त इक्वेशन 1 मध्ये टाका. मग x = 5 हीच त्याची किंमत येणार आहे. केलं तरी चालेल किंवा खाली ऑलरेडी दिले म्हणजे काय, ह्या ज्या चौकटी आहेत ह्या तुम्हाला काही माहित नसलं तरी तुम्ही इझिली भरू शकता, फक्त यांनी जे दिलंय ते व्यवस्थित वाचायचं. आता पहा इक्वेशन 1 3x + 2y = 29 आहे, याच्यामध्ये फक्त x ची किंमत किती टाकायची
5. मग 3 गुणिले एक्सच्या ऐवजी काय येणार 5 प्लस 2y बरोबर 29. मग 3 गुणिले 5 ती चौकट भरा 15 आलं प्लस 2y तसाच बरोबर 29 आला. मग हा 15 इकडे प्लस आहे इकडे येऊन तो काय होणार मायनस 29 मायनस 15. मग 2y बरोबर 29 वजा 15 करा 9तनं 5 गेले 4 राहिले 2तनं 1 गेला 1 आला. 2y बरोबर 14 आला. आपल्याला किंमत कशाची काढायची फायची साईडला करून घ्या ना 2y बरोबर 14 y बरोबर काय येणार 14 भागिले 2. हे तुम्हाला पेपरमध्ये लिहायचंय का नाही हे तुम्हाला रफ मध्ये करायचंय पेपरला फक्त चौकटी भरायच्यात. मग y बरोबर बेसाते 14 म्हणजेच y ची किंमत आलेली आहे इथे 7. मग x, y इक्वल टू x ची किंमत आली आहे 5 y ची किंमत आली आहे 7 इज द सोल्युशन. हे आपलं सोल्युशन बरोबर आलंय की नाही हे आपण चेक करू शकतो बरोबर. x, y बरोबर 5, 7. आता चेक करूयात ह्या इक्वेशन मध्ये टाका किंवा यात टाका. समजा 3x च्या जागेत आपण टाकला 5 प्लस 2 इंटू y जागी आपण टाकला 7 बरोबर 29 येतं की नाही बघा बरं सॉल्व्ह करून. 5 त्रिक 15 15 प्लस 7 दुने 14 15 प्लस 14 किती आलो 29 आलो. लेफ्ट हँड साइड बरोबर राईट हँड साइड आले. म्हणजेच आपलं जे सोल्युशन आलंय x, y इक्वल टू 5, 7 हे बरोबर सोल्युशन आहे. अशा टाइप मध्ये हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. आता हे इक्वेशन बघा 15x अधिक 17y बरोबर 21 17x अधिक 15y बरोबर 21 असं इक्वेशन दिलेलं आहे ठीक आहे. मग हे इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण जी नेहमी स्टेप करतो त्या स्टेपनुसारच जायचं. पहिली स्टेप काय आपली ax प्लस by बरोबर c कॉन्स्टंट नेहमी उजव्या बाजूला पाहिजे आहे का आहे. मग याला आपण म्हणणार इक्वेशन 1 याला म्हणणार आपण इक्वेशन 2 बरोबर. मग आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 म्हणलं पुढे आपलं काय असतं एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचा. मग आता व्हेरिएबल इलिमिनेट करायला गेलो तर यामध्ये 15x आहे इथं 17x आहे. मग ह्याला 15 गुणिले 17 म्हणजे ह्या अख्ख्या इक्वेशनला 17 ने गुणावं लागेल ह्या अख्ख्या इक्वेशनला 15 ने गुणावं लागेल बरोबर. नंतर इथं 17y इथं 15y मग ह्या इक्वेशनला 15 ने गुणावं लागेल ह्याला 17 ने गुणावं लागेल. म्हणजेच काय खूप स्टेप्स करावे लागतील आणि गुणाकार पण मोठा होईल. मग या दोन्ही इक्वेशनकडे बघून आपल्या काय लक्षात येतं रे बघा एक्सचा कोएफिशियंट 15 आहे इथं पहिल्या इक्वेशन मध्ये. या इक्वेशन मध्ये फायचा कोएफिशियंट 15 आहे आणि इथे फायचा कोएफिशियंट 17 आहे तर इकडं एक्सचा कोएफिशियंट 17 आहे. म्हणजेच काय जर ax प्लस by बरोबर c1 आहे तर दुसरं इक्वेशन काय असतं bx प्लस ay बरोबर c2 आहे. म्हणजेच काय यामध्ये असा पॅटर्न असतो aa bb. बघा समजा ही दोन्ही इक्वेशन आपण अशी लिहिली 15x प्लस 17y इक्वल टू 21 आणि 17x प्लस 15y इक्वल टू 11 याला म्हणलं इक्वेशन 1 याला म्हणलं इक्वेशन 2. मग बघा 15 15 17 17 हाच पॅटर्न आहे बरोबर. मग ज्यावेळी असा पॅटर्न दिला जातो त्यावेळी इलिमिनेट करण्यासाठी वापरायची मेथड आहे ASA रूल. अतिशय सोपा ASA रूल ऍडिशन सबट्रॅक्शन ऍडिशन. पहिले या दोन्ही इक्वेशनची काय करायची बेरीज करायची त्यातून जे इक्वेशन मिळेल ते इक्वेशन नंतर ह्या दोन्ही इक्वेशनची काय करायची वजाबाकी करायची आणि ह्या दोन्ही जे इक्वेशन नवीन मिळतात त्यांची परत काय करायची बेरीज करायची. अशा टाइप मध्ये आहे आपला ASA रूल. पाहूयात आपण हा रूल कसा आहे. मग नियमाप्रमाणे पहिलं काय करणार आपण या दोन्हींची काय करणार ऍडिशन. ऍड इक्वेशन 1 and 2 15x अधिक 17y बरोबर 21 प्लस 17x प्लस 15y बरोबर 11. आता यांची बेरीज करा 15 अधिक 17 7 5 12 1 2 3 32x प्लस 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 आहे बेरीजच होणार 17 अधिक 15 32y बरोबर 1 आणि 1 2 2 आणि 1 3 32 आले. आता या तिन्हींमध्ये आपल्याला कॉमन काय दिसतंय रे 32 कॉमन दिसतोय सगळीकडे बरोबर. मग 32 32 32 मग हे सगळ्याला जर आपण 32 ने डिवाइड केलं मग डिवाइड बोथ साइड्स दोन्ही साइडला डिवाइड बोथ साइड्स बाय 32. आपण असं का करतोय कारण आपल्याला एक सिंपल इक्वेशन मिळावं. आता जर ह्या सगळ्याला 32 ने भागलं डाव्या बाजूला पण भागलं उजव्या बाजूला पण भागलं तर काय फरक पडतो का नाही. मग 32 ने भागल्यानंतर 32 32 कॅन्सल झाला म्हणजे ही स्टेप अशी होणार आहे 32x
भागिले 32 प्लस 32y भागिले 32 बरोबर 32 भागिले 32. ही स्टेप अशी होते. मग 32 32 कॅन्सल, इथं पण 32 32 कॅन्सल, 32 एके 32. म्हणजे इथं काय उरला x प्लस वाय बरोबर आला 1. बरोबर 32 32 कॅन्सल, x राहिला, 32 32 गेला, y राहिला, 32 32 32 एके 32, 1 राहिला. मग या इक्वेशनला आपण म्हणूयात इक्वेशन 3. आता ऍडिशन करून झाली, हे इक्वेशन आपल्याला मिळालं. नंतर सबट्रॅक्शन करायची. कोणत्या इक्वेशनची? पहिल्या दोन इक्वेशनची. मग सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 किंवा सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2 असं लिहिलं तरी चालतं डायरेक्ट. 2 फ्रॉम 1 म्हणजे काय? दुसरं इक्वेशन पहिल्यातून सबट्रॅक्ट करा. मग आता पहिलं इक्वेशन आहे आपलं 10x प्लस 17y बरोबर 21. वजा चिन्ह हे बाहेर द्यायचं आणि आतमध्ये काय 17x प्लस 15y बरोबर 11. आता लक्षात घ्या, हे जे मायनस साईन आहे हे काय ह्या 17x ला आहे का? नाही, ही मध्ये क्रिया आहे मायनस. बरोबर. मग आता सबट्रॅक्ट करताना जे खालचे जे असतं इक्वेशन त्यांची सगळ्याची साईन, प्रत्येक व्हेरिएबलचं साईन, प्रत्येक टर्मचं साईन चेंज होतं. आता ह्या 17x साईन इथं काय होतं प्लस, तर याचं साईन इथे काय होणार मायनस होणार. नंतर ह्या 15y साईन काय प्लस आहे, त्याचं साईन काय होणार मायनस होणार. आणि इथे पण प्लस आहे, हे साईन काय होणार मायनस होणार. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, लक्षात ठेवा. आता 15x वजा 17x झालं. बरोबर. मग 17 वजा 15 वजा वर अधिक आहे, प्लस मायनस आपण काय करतो मायनस करतो. 17 वजा 15 काय आलं 2x आलं. पण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मग 15 आणि 17 मध्ये मोठं कोण आहे वजा, म्हणून याला चिन्ह आलं वजा 2x प्लस मायनस. आता ही जी राऊंड केल्यात ह्या चिन्हांशी काही संबंध आहे का? नाही, त्याच्याकडे बघायचं पण नाही. जे नवीन चिन्ह आहेत त्याकडे पहा. प्लस मायनस काय होतं मायनस. 17 वजा 15 किती येतो 2y येतो. चिन्ह द्यायची लगेच घाई करायची नाही, मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं. मग मोठ्या संख्येचं चिन्ह काय प्लस, मग ते आलं प्लस. बरोबर. त्याचं चिन्ह प्लस, प्लस मायनस काय होणार मायनस होणार. मग 21 वजा 11 किती येतं 21 मधून 11 गेले काय आलं 10 आलं. मोठ्या संख्येचं चिन्ह 11 ला वजा चिन्ह आहे, 21 ला प्लस चिन्ह आहे. आता इथे पहा चिन्ह देताना पण जर खाली मोठा असेल तर हेच चिन्ह बघायचा. हे जे चिन्ह आहे राऊंड केलेलं या चिन्हाचा परत संबंध नाही, मग याला चिन्ह काय आलं प्लस येणार. आता पहा वजा 2x अधिक 2y बरोबर 10 आलं. आता इथं पण आपल्याला दिसतंय 2 आणि 2 आणि 10 आहेत, हे सगळ्याला 2 ने भाग जातोय. बरोबर. मग आपण डायरेक्ट ह्या सगळ्याला 2 ने भागू शकतो. मग डिव्हाइड बोथ साइड्स बाय 2. आणि अशा इक्वेशन मध्ये नेहमी लक्षात घ्या, ज्यावेळी अशा टाइपचे इक्वेशन सॉल्व्ह करतो त्यावेळी हे इक्वेशन ऍड केल्यानंतर पण आपल्याला काहीतरी कॉमन भेटतं आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर पण कॉमन भेटतं आणि मग त्याला आपण डिव्हाइड करायचं. ह्या स्टेप प्रत्येक एक्झाम्पल मध्ये फिक्सच राहणार आहेत असे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. मग आता 2 ने भागलं तर वजा 2 भागिले 2 म्हणजेच वजा 2x भागिले 2 झाला प्लस 2y भागिले 2 झाला बरोबर 10 भागिले 2 झाला. बरोबर. आता वजा 2 भागिले 2 भागाकारामध्ये क्रिया भागाकारच होते, वजा अधिक काय होतं वजा होतं. हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते कारण आपला फर्स्ट व्हिडिओ आहे. यानंतर पुन्हा बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार करताना हे सांगितलं जाणार नाही. तुम्हाला हे ऑलरेडी माहिती आहे, हे सगळं आपण 9वी पर्यंत शिकत आलो. मग आता मायनस प्लस भागाकार क्रिया भागाकार होणार, बे के बे होणार. बरोबर. म्हणजे फक्त एक्स राहिला शिल्लक आणि त्याला चिन्ह काय येणार आहे मायनसच येणार, कारण का मायनस प्लस मायनस चिन्ह. प्लस 2/2 2 2 कॅन्सल झाला. बरोबर. प्लस वाय बरोबर 10 भागिले 2 बे पंचे 10 5 आलं. आता हे झालं आपलं इक्वेशन 4. आता बघा पुढचं एएस ऍडिशन केलं म्हणजे इथं ऍड केलं, नंतर सबट्रॅक्ट केलं. आता पुन्हा काय करायची यांची ऍडिशन करायची. या इक्वेशनचा एएसए रूल हे नाव त्यामुळेच पडलेलं आहे. ऍडिशन केल्यानंतर हे इक्वेशन मिळालं, सबट्रॅक्शन केल्यानंतर हे इक्वेशन मिळालं. पुन्हा ऍडिशन सबट्रॅक्शन केली इक्वेशन 1 आणि 2 ची. आता जी नवीन इक्वेशन मिळाली इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 ह्यांची आपल्याला काय करायची आहे ऍडिशन करायची. ऍड इक्वेशन 3 and 4 x प्लस वाय बरोबर 1 आणि इक्वेशन 4 काय मायनस एक्स प्लस वाय बरोबर 5. आता यांचे ऍडिशन करा. x आणि x मायनस आहे बरोबर.
ह्यांची बेरीज आहे त्यामुळे खालची चिन्ह चेंज होणार का? नाही. मग एक्स मायनस एक्स कॅन्सल झाला, कारण मायनस प्लस काय होतं? मायनस होतं. वाय प्लस वाय इथे काहीच कोइफिशियंट नाही म्हणजे 1, हे काय आलं? 2y बरोबर. 5 अधिक 1 काय झाला? 6. आता मिळाला एक आपला व्हेरिएबल इलिमिनेट झाला. मग y ची किंमत काढा. y बरोबर काय होणार? 6/2. 6/2 किती येतो? 3. y ची किंमत मिळाली 3. आपण काय करतो? जी किंमत मिळाली एकाची ती कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकतो. पहिल्या इक्वेशन मध्ये टाकू शकता, दुसऱ्यात टाकू शकता, तिसऱ्यात टाकू शकता, चौथ्यात टाकू शकता. मग सोपं कुठं जाणार आहे आपल्याला? तिसऱ्यात किंवा चौथ्यात बरोबर, कारण इथं पण मल्टिप्लिकेशन करून स्टेप वाढते. मग जी y ची किंमत आली ती इक्वेशन 3 मध्ये पुट करा. पुट y = 3 इन इक्वेशन 3. आता तिसऱ्या इक्वेशन मध्ये आपण y ची किंमत टाकूया. मग x + y = 1 आहे, म्हणजे इथे होणार x + y ची किंमत किती आहे? 3 बरोबर 1. x साठी सोडवा. x बरोबर 1 + 3 इकडे जाऊन काय होणार? -3. आता x = काय होणार? त्याचं साइन इथे काय आहे? काहीच नाही म्हणजे प्लस. प्लस मायनस काय होतं? मायनस. 3 1 गेले, 2 राहिले बरोबर. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, 3 ला चिन्ह काय? -2. त्यामुळे x ची किंमत आलेली आहे -2 आणि y ची किंमत आलेली आहे 3. मिळालं का आपल्याला सोल्युशन? x = -2, y = 3. त्यामुळे आपलं फायनल आन्सर काय असणार आहे? x, y = -2, 3 इज द सोल्युशन. मग ASA रूल तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. याचे आपण आणखी एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत एक्सरसाइज मधले, त्यावेळी तुम्हाला डिटेलमध्ये अगदी व्यवस्थित समजेल. आता हे x = -2, y = 3 हे यामध्ये कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करायचं ह्या दोन्हीपैकी. आणि जर तुमचं उत्तर बरोबर आलं म्हणजे लेफ्ट हँड साइड = राईट हँड साइड आली, तर आपण जे गणित सोडवले, आपण जे सोल्युशन काढले ते आपलं बरोबर उत्तर आहे. ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. फर्स्ट लेक्चर आहे, तुम्हाला नवीन आहे, सगळं अवघड वाटत असेल, पण जसं आपण सराव करू, एक्सरसाइज 1.1 घेतल्यानंतर तुम्हाला हे सगळ्या मेथड अगदी इझी वाटणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो? तर सगळं बेसिक शिकलोय. नंतर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे काय, त्याचा जनरल फॉर्म काय असतो, लिनियर इक्वेशन आहे की नाही ते कसं ओळखायचं, नंतर इलिमिनेशन मेथड, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय, आणि ते सोडवण्यासाठी सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठी इलिमिनेशन मेथडचा वापर कसा करायचा, त्या इलिमिनेशन मेथड मध्ये ASA रूल काय आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. आता जे सॉल्व एक्झाम्पल होते बुकमध्ये ते आपण सोडून घेतलेले आहेत. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 1.1 सर्व डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र, अतिशय सोपा असा हा चॅप्टर आहे. जर तुम्हाला मॅथ्स मध्ये आउट ऑफ मार्क्स पाडायचे असतील किंवा मॅथ व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर एकही व्हिडिओ चुकवू नका. आपण मॅथ्सचे लेक्चर घ्यायला सुरुवात केलेली आहे, त्याचप्रमाणे आपण सायन्सचे देखील लेक्चर घेणार आहोत. तुम्हाला मॅथ्स आणि सायन्स मध्ये अगदी 0 to hero बनवायचं काम आमचं आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ पाहताना फक्त व्हिडिओ बघायला बसू नका. सोबत वही आणि पेन घ्यायचा, ज्या नोट्स दिलेल्या असतील किंवा जिथं तुम्हाला महत्वाचं वाटते ते लगेच सॉल्व्ह करायचं. एखादा एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून घेते, त्यावेळेसच तुम्ही स्टॉप करून लगेच एक्झाम्पल ती स्टेप लिहू शकता तुमच्या वहीमध्ये, किंवा सगळं एक्झाम्पल पाहायचं आणि तुम्हाला पुन्हा जमतंय का हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये ट्राय करू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुम्हाला शिकण्यास अतिशय इझी जाईल. आणि जाता जाता व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.